काळ अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा भाग अत्यंत कुप्रसिद्ध कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू यासाठी होता। परंतु गेली 8 ते 10 वर्षापासून आरोग्य डिपार्टमेंट मार्फत अनेक प्रकारच्या सेवा योजना ह्या माता आणि बालकासाठी आपण राबवतो। याचा एक परिपाक म्हणून मेळघाटमध्ये कुपोषणाची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। अर्भक मृत्यू हे फार कमी झालेले आहेत, माता मृत्यू हे फार कमी झालेले आहेत। आपण राज्याच्या तुलनेबरोबर सध्या आलेलो आहोत। सध्या या 2-3 वर्षाचा जर आपण आढावा घेतला 22-23, 23-24, 24-25 आणि 25-26 जर बघितला आपण तर सातत्याने अर्भक मृत्यूमध्ये, बालमृत्यूमध्ये ही होणारी वाढ ही कमी होत आहे। 22-23 मध्ये मेळघाटमध्ये एकूण 0 ते 6 वर्षे वयोगटातील 175 हे बालकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर 23-24 मध्ये 156 चा झाला होता, 24-25 मध्ये 141 आणि आता मे अखेर हे 15 बालक आपण मृत्यू पावलेले। जो अत्यंत महत्त्वाचा असतो 0 ते 1 वर्षातला बालक, जे एक अत्यंत म्हणजे क्वालिटी इंडिकेटर असतो, त्याच्यावर आपल्या सगळ्या आरोग्याची ही एक धुरा म्हणजे एक महत्त्वाचा इंडिकेटर असतो। ते जर बघितलं तर मागच्या 3-4 वर्षामध्ये हे सातत्याने आपण कमी करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत। 22-23 मध्ये अर्भक मृत्यू हे आपले 131 होते, 23-24 मध्ये 120 झालेले आहेत, 24-25 मध्ये 96 झालेले आहेत। आता मे अखेर फक्त 7 बालक हे मृत्यू पावलेले आहेत। गेल्या कित्येक वर्षापासून आणि या जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि कर्तव्यदक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अत्यंत महत्त्वाचा मिशन मेळघाट 28 हा कार्यक्रम राबविला आहे। त्या मिशन मेळघाट 28 च्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आपल्याला एक आपण यशस्वी झालेलो आहे। यामध्ये हा कार्यक्रम जानेवारी 2022 मध्ये राबवला होता। या कार्यक्रमाची सगळ्यात महत्त्वाची यशस्वीता जर तुम्हाला सांगायची तर मेळघाटमध्ये हे होणारे अर्भक मृत्यू हे कमी दिवसाचे असतात, कमी वजनाचे असतात, कंजेनायटल अनॉमली असतात, सेप्टिसिमिया, न्यूमोनियाने मृत पावत असतात। हे मृत्यू होऊ नये म्हणून बाळाची काळजी, आईची काळजी, बाळ जन्माला याच्या अगोदर 1 महिनापूर्व, बाळ जन्माला आल्यानंतर 1 महिन्यानंतर माता आणि बालकाची विशेष काळजी जानेवारी 2022 पासून आपण घेतलेली आहे। यामध्ये विशेषत्वाने आशा, अंगणवाडी आमचे संपूर्ण आरोग्य कर्मचारी सातत्याने याचा पाठपुरावा करत असतात आणि याचा एक परिपाक म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मेळघाट म्हणजे 2008 ला घरी होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण हे जवळजवळ 92% होते घरी होणाऱ्या, परंतु आज घडीला उलट झालेलं आहे। घरी होणाऱ्या प्रसूती प्रमाण हे 97% म्हणजे संस्थेत होणारे प्रसूतीचे प्रमाण हे 97% वर गेलेले आहे आणि संस्थेत म्हणजे घरी होणारे प्रसूती प्रमाण हे फार नगण्य 2 ते 3% आपण आणलेलं आहे। याचा अर्थ असा आहे जोपर्यंत बच्चू हे संस्थेत प्रसूती होणार नाही तोपर्यंत हे अर्भक मृत्यू आपण टाळू शकत नाही आणि म्हणून या मिशन मेळघाट 28 द्वारे जवळजवळ जानेवारी 2005 पासून हे आपले घरी प्रसूती होणारे प्रमाण हे जवळजवळ 18% होते 2022 ला, ते 2023 ला आपण 6% कमी करू शकलो, 2024 ला 7% कमी शकलो आणि जानेवारीमध्ये हेच घरी होणारी प्रमाण 3.3% वर आणून ठेवलेलं। याचा कुपोषित बालकांची संख्या मेळघाटमध्ये किती आहे आणि त्यांचे संगोपन कसं? सध्या विशेषत्वाने आपण मेळघाटमध्ये मान्सून पूर्व आणि मान्सून पश्चात हे सर्वेक्षण करत असतो। यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मेळघाटमध्ये विशेषत्वाने एक 10 दिवस म्हणून 85 टीम आपण फॉर्म करत असतो। या 85 टीम मेळघाटमधले 324 गावाचा सगळ्या सर्वे करून सर्वच तपासणी करतात। याच्यामध्ये सगळा सर्वे करून येणाऱ्या बाबी समोर येतात। यामध्ये कुपोषित बालका असतील, माता असतील, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।